नमस्कार, मी अनुश्री. आपण पाहत आहात गौरव प्रकाशन न्यूज. आजची ठळक बातमी. ज्योती राठोड यांचा विभागीय आयुक्तांच्या हस्ते भव्य सत्कार. अमरावती शहरातील बेघर आणि निराधार नागरिकांसाठी तब्बल 15 वर्षे अविरत सेवा देणाऱ्या समाजसेविका कुमारी ज्योती राठोड यांचा स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य सत्कार करण्यात आला. 79व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नवचैतन्य बहुउद्देशीय विकास संस्था आणि गोविंदम हॉस्पिटल अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभात अमरावती शहरातील बेघर, निराधार आणि गरजू नागरिकांसाठी गेल्या 15 वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित झालेल्या समाजसेविका कुमारी ज्योती राठोड यांचा विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे IAS यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार श्री संजय खोडके, आमदार सौ सुलभाताई खोडके, माजी मंत्री तथा आमदार प्रवीण भाऊ पोटे आणि राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. बडनेरा येथील आधार शहरी बेघर निवारा केंद्रात ज्योती राठोड यांनी 72 निवारावासींची आई म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. घर तुटलेले, वृद्ध, दिव्यांग तसेच निराधार नागरिकांना आधार देणे, त्यांचे समुपदेशन करणे, पुनर्वसनासाठी प्रयत्न करणे आणि त्यांना सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून देणे हे त्यांचे सामाजिक कार्य गेल्या 15 वर्षांपासून अविरत सुरू आहे. सत्कार स्वीकारताना ज्योती राठोड यांनी हा सन्मान केवळ आपला नसून आधार केंद्रातील सहकारी आणि निवारावासींच्या आशीर्वादाचा असल्याची भावना व्यक्त केली. शेवटच्या माणसाला आधार मिळेपर्यंत आमची सेवा अशीच सुरू राहील असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे यांनी ज्योती राठोड यांच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक करत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. बेघर आणि निराधार नागरिकांना केवळ निवारा न देता त्यांना माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा आधार देणाऱ्या ज्योती राठोड यांच्या कार्याचा स्वातंत्र्य दिनानिमित्त झालेला हा सन्मान निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे. अशाच महत्त्वाच्या आणि स्थानिक बातम्यांसाठी पाहत रहा गौरव प्रकाशन न्यूज. अमरावती येथून गौरव प्रकाशन न्यूज करिता बंडू कुमार. आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा. गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.